आज खरंच आमच्या या भागामध्ये विश्वजित उमाकांत बर्गे यांची कार्यकाळ संपलेली आहे। त्या निमित्ताने आमचे दिलीप दादा आमचे क्लासमेट आहेत, थोडं बोलावं असं मला विनंती आहे। कारण हे तुमचं तुम्ही ज्यावेळेस काम करताय त्या युद्धामध्ये किंवा ह्याच्यामध्ये, तर तुम्हाला काय वाटतं त्या ठिकाणी, परंतु दिवणीमध्ये सांगा असं विनंती आहे। ते सांगायचे आता सध्या वेळ नाही, पण आता आपले सत्कार मूर्ती आहे त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे ते आपली 17 वर्षाची सर्व्हिस पूर्ण करून वेगवेगळ्या भागामध्ये कठीण अशा प्रसंगी लेह, लद्दाख, कारगिल अशा ठिकाणी त्यांची नोकरी झालेली आहे। त्यांनी भरपूर काही आपल्या सर्व्हिसमध्ये बघितलेलं आहे आणि भरपूर ऑपरेशन लढलेले आहेत। आरआरमध्ये दोन आर त्यांचे आहेत आणि त्यांनी भरपूर काय असं उत्कृष्ट कार्यकाळ त्यांचा आहे। खरंच त्याने आज सांगतो मला, आज आपण भव्य रॅली या ठिकाणी होते, देवणी नगरीमधून गुरनाळा या ठिकाणी जाणार आहेत, परंतु यांनी 8 महार PUC बटालियन भारतीय सैन्य दल ह्या ठिकाणी काम करून या ठिकाणी देवणीमध्ये इथून रॅली निघते लासून चौकात ते गुरनाळामध्ये, आणि गुरनाळामध्ये त्यांचं जेवणसुद्धा आहे। तर या ठिकाणी खरंच आमचे सर्व शरद पवार गटाचे आमचे सचिव या ठिकाणी उपस्थित प्रशांत कांबळेला विनंती करतो की आपण थोडंसं बोलावं असं विनंती करतो। आज विश्वजित उमाकांत बर्गे यांनी भारतीय सैन्य दलामध्ये जवळपास 17 वर्षे सेवा बजावत सेवानिवृत्ती झालेली आहे। त्या निमित्तानं गुरनाळवासियांनी त्यांचा यथोचित सत्कार ठेवला आहे आणि त्यांची देवणी लासुना चौक येथून मिरवणूक निघणार आहे। त्या प्रसंगी मला थांबण्याचा योग आला, मी भाग्यवान समजतो। सोबत आमचे लेफ्टनंट कमांडर दिलीप सूर्यवंशी हे सुद्धा इथं उपस्थित आहेत, त्यांचे चुलते आहेत, त्यांचे पप्पा आहेत, मम्मी, फॅमिली सर्व या सर्वांसोबत राहण्याचा एक वेगळा आनंद मला या ठिकाणी दिसून येतो। मी माझ्या वतीनं किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो। 17 वर्षाचा कार्यकाळ तुम्ही पूर्ण करून आलात, त्याबद्दल यथोचित आपला आभार व्यक्त करतो। या क्षणी इतकंच बोलू शकतो। या ठिकाणी बोरुळवासी सुद्धा सहभागी आहेत, तरी तुम्ही काय वाटते तुम्ही सांगा। आपल्या देवणी तालुक्यातला एक तरुण तडफदार मिलिटरीमॅन भारताची सेवा बजावून आपल्या देवणी तालुक्यात पूर्णपणे सेवा व्यवस्थित प्रामाणिकपणे सेवा करून आलेला आहे। त्यांचा सत्कार म्हणजे यशोचित आमचा सगळा देवणी तालुक्याचा स्वाभिमान, या भारत देशासाठी एक उंचावलेली शान, आमची हे उंचावलेली शान, या आनंदात आम्ही लावून गेलो। काय बोलावं हे सुद्धा नाही आम्हाला, एवढा आम्हाला हे त्याच्यासाठी मी या ठिकाणी खरंच आज आपण बघतोय बामशेपचे सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत, कारण तालुका अध्यक्ष उपस्थित आहे, परंतु असं वाटतं की मला आज बामशेप बोलावं असं मी विनंती आहे। आज विश्वजित बर्गे सर यांनी बटालियनमध्ये, मराठा बटालियनमध्ये, महार बटालियनमध्ये 17 वर्ष कार्यकाळ करून त्यांनी या देवणी तालुक्याचे नाव रोशन केले आहे। त्याबद्दल मी बामशेप भाऊजी नामपाटी मुजीब शेख यांना हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। या ठिकाणी खरंच आज वाटतं मला की उमाकांत बर्गे आज या ठिकाणी त्यांची पत्नी सरपंच झालेली त्या गावात, त्यांचा सन्मान होतोय, कारण मुलाचा सन्मान त्या गावात होतोय, आणि खरंच एवढा सन्मान होतोय की ह्या वेळेस ह्या ठिकाणी खरंच आम्हाला भाग्यवान समजतंय, कारण फेटेवाले सुद्धा आहेत प्रकाश दादा, त्यांनी सुद्धा फेटे सर्वांना बांधलेले आहेत त्या ठिकाणी। तरी त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो, आणि ही रॅली इथून आपला गुरनाळा जाणार आहे आणि तिथं भोजनाचा सोय केलेली आहेत, कारण सरपंच पदाचा त्यांनी दावेदार आहेत, सरपंच त्यांनी राहिलेले आहेत, कारण त्यांचं 5 वर्ष अतिशय सुंदर काम त्यांनी केलेले आहेत त्या ठिकाणी, आणि रथापासून मुलाला एक चांगला एक उद्देश ठेवून त्यांनी काम केलेलं या ठिकाणी, आणि त्यांचा सत्कार हो का बहुसंख्य लोकांनी सत्कार या ठिकाणी करत आहेत। सत्कारात सुरुवात झालेली आहे।